नमस्कार दर्शकांना. होळी म्हटलं की आपल्यासमोर येतं होळी दहन, बोंबाबोंब आणि रंगांचा खेळ. आता हे मनोरंजन आहेच, ठीक आहे, आपला हा उत्सव आहेच, पण त्यामागे काही शास्त्रीय कारणं पण आहेत, त्यामागे काही विज्ञान पण आहे. ते आपण या एपिसोडमध्ये समजून घेऊया. सगळ्यात पहिले म्हणजे होळी दहन. आता होळी दहनासाठी आपण काय करतो, आपल्या शेतातील आजूबाजूच्या परिसरातील वाळलेली लाकडं आपण जमा करतो, त्याची होळी बनवतो. आपल्या घरातील फर्निचर काही तुटलेलं असेल ते घेतो, ते होळीमध्ये टाकतो. त्याच्यामुळे आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत होते. दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्यावेळेला होळी दहन करतो त्यावेळेला हिवाळ्यामध्ये आपल्या शरीरात काही बॅक्टेरियाचं प्रमाण वाढलेलं असतं. ज्यावेळेला होळीची धग आपल्या शरीराला लागते त्यावेळेला त्यांचं नायनाट होतं. तिसरं म्हणजे खरीप पिकामधली जी हिवाळ्यातील जी पिकं आहेत त्याच्यावर खूप सारी पाखरं राहिलेली असतात. जेव्हा आपण होळी करतो तेव्हा वातावरणाचं तापमान वाढतं, त्या धुराने ही पाखरं निघून जातात आणि त्यापासून आपल्या पिकांचं पण संरक्षण होतं. तर यासाठी होळी दहन महत्त्वाचं. पारंपरिक पद्धतीने जेव्हा आपण होळी रचतो तेव्हा धार्मिकरित्या आपण त्याची पहिले पूजा करून घेतो आणि मग संध्याकाळी ह्याचं दहन केलं जातं. त्यामुळे ही पूजा महत्त्वाची. आपण पहिल्यांदा पूजा करतो आणि त्याच्या बाजूला गाणी म्हणतो, थोडी बोंबाबोंब पण करतो. जेव्हा आपण सगळे एकत्र येऊन नाचतो किंवा गातो तेव्हा समाज एकत्रित करण्यास मदत होते. एकामेकाच्या मनातील द्वेष, ईर्ष्या निघून जाते. म्हणून हा टप्पा महत्त्वाचा. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे होळीला आपण बोंबाबोंब करतो. आता बोंबाबोंब करणं म्हणजे काय, तर शास्त्रीयदृष्ट्या पाहिलं तर पिरॅमिडल स्क्रीमिंग थेरपी तुम्ही ऐकलंच असेल. डॉक्टर आर्थर यांनी सुरू केली होती 1970ला. पण आपला होळीचा हा कार्यक्रम तर काही शतकापासून आपण साजरा करतो. तेव्हा आपल्या पूर्वजांनी याच्यामागे हीच थेरपी ठेवली असेल. जेव्हा आपण जोरात ओरडून आपल्या मनातले सगळे भाव काढून टाकतो त्यावेळेला मन हलकं होतं आणि शरीर हलकं झालं तर आपल्या मनातलं द्वेष, राग निघून जातं. तर होळी आली म्हणजे पुरणपोळी आलीच. होळी रे होळी, पुरणाची पोळी. जर तुम्हाला पुरणपोळी कशी बनवायची असेल हे बघायचं असेल तर आपला पुरणपोळी बनवायचा भाग नक्की बघा. संध्याकाळी होळीची पुन्हा एकदा पूजा करून उदबत्ती लावून त्याची आरती वाळून होळीचं दहन केलं जातं. होळीचा दुसरा दिवस म्हणजे धुलिवंदन. आता या धुलिवंदनाचं जर आपण शास्त्रीयकरण बघितलं तर पूर्वीच्या काळी पळसाची पानं, हळद, कडुनिंब याचे रंग बनवले जायचे. आता ह्याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत, त्यामुळे ते शरीराला लागल्यानंतर ते अँटीबॅक्टेरियल म्हणून आपल्या शरीराला लागायचं आणि त्याच्यापासून आपलं त्वचेचं संरक्षण व्हायचं. त्यासाठी ही रंगपंचमी किंवा धुलिवंदन खेळलं जायचं. होळीची राख वापरून पण आंघोळ करायचे, त्याच्यामुळे शरीरातील उष्णता शोषण करण्यास मदत होते. म्हणून ही धुळवड किंवा धुलिवंदन. तर असं हे होळी आपलं केवळ मनोरंजन आणि सणासाठी नसून त्याच्यामागे विज्ञान पण आहे. तसे हे आपले मराठी सण, म्हणून आपण हे आपले सगळे सण नक्की साजरे केले पाहिजेत आणि पारंपरिकदृष्ट्या त्याच्यामागचा दृष्टिकोन पकडून साजरे केले पाहिजेत. चला मग आपण सगळेजण होळी साजरी करूया आणि दरवर्षी साजरी करूया. तुम्हा सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल
तर नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.